नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 7वी इतिहास पाठ 2 शिवपूर्वकालीन भारत. शिवाजी महाराजांच्या पूर्वी आपला भारत कसा होता हे आपण या पाठामध्ये पाहूया. या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राज्यसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राज्यसत्ता अस्तित्वात होत्या. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. 8व्या शतकामधील पाल, बंगालमधील पाल हे प्रसिद्ध राजघराणे होय. पाल बंगाल लक्षात ठेवण्यासाठी आहे बघा, ल येतो इथं. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला. मध्य भारतामध्ये काय झालेलं, गुर्जर प्रतिहार सत्ता होती आणि त्या सत्तेने काय केलं, आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंतचा इथपर्यंत सर्व सत्तेचा विस्तार केला होता. गुर्जर प्रतिहार सत्ता होती तिने. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्वाची होत. उत्तर भारत म्हटलं की आपलं लक्ष भारताच्या नकाशात उत्तरेकडे जायला पाहिजे आणि तेथील उत्तर भारत, तेथे कोण होतं, राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे आणि परमार घराणे ही दोन महत्वाची घराणे होत. राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. राजपूत होते त्यांच्यामध्ये चौहान घराणे होते. चौहान घराण्यामधील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. नाव तर आपण ऐकलंच असेल. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घोरीचा पराभव केला. तराईच्या इथे पहिलं युद्ध झालं, त्यामध्ये पृथ्वीराज चौहान यांनी काय केलं, मोहम्मद घोरीचा पराभव केला. परंतु तराईच्या दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. तामिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्वाचे होत. तामिळनाडूत कुठलं घराणं होतं तर चोळ, तामिळ चोळ असं लक्षात ठेवा, ळ आहे याच्यामध्ये. तामिळनाडूतील चोळ घराण्यामधील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे दोन राज्य महत्वाचे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावरती मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. चोळांनी काय केलं, तामिळनाडूमधील चोळ घराणे होते, तेथील पहिला आणि राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे दोन राज्य महत्वाचे होते. मग चोळांनी काय केलं, त्यांच्याकडे आरमारे होती, आरमाराच्या जोरावरती त्यांनी मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. कर्नाटकातील होयसाळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. कर्नाटक कुणी जिंकलेला तर होयसाळ घराण्यातील विष्णुवर्धन राजा यांनी कर्नाटक जिंकला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली. महाराष्ट्रामध्ये कुठलं घराणं होतं तर त्यावेळी राष्ट्रकूट घराणं, त्याच्यामधील गोविंद तिसरा हा राजा होता. त्यांनी काय केलं, त्याच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. आता गोविंद तिसरा नंतर कुठला राजा होता तर कृष्ण तिसरा, त्याने काय केलं, अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. शिलाहाराची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. शिलाहाराची किती घराणी होती, 3. ती कुठे, पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे आणि रायगड. पहिले घराणे कुठे होते तर उत्तर कोकणामध्ये ठाणे आणि रायगड. दुसरे घराणे होते ते दक्षिण कोकणात आणि तिसरे घराणे होते ते कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागावर राज्य करत होते. बघा, शिलाहाराची 3 घराणी होती, ती कुठे पश्चिम महाराष्ट्रात उदयास आलेली होती. पहिले घराणे होते ते उत्तर कोकणात ठाणे, रायगड येथे होते. दुसरे घराणे होते ते दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे होते ते कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव इत्यादी जिल्ह्यांच्या काही भागावर राज्य करत होते. शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. शिवाजी महाराजांच्या पूर्वी काळातील शेवटची राजवट जी होती ती होती महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. यादवांची राजवट जी होती शिवपूर्व काळातील शेवटची राजवट होती. मग यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. भिल्लम पाचवा जो राजा होता यादवांच्या घराण्यातील, त्याने काय केलेलं तर औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती त्याची राजधानी आणि त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केलेला. आता यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळच मानला जातो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायाचा उदय झाला. यादवांचा जो काळ होता तो
तो कसा होता? मराठी भाषा आणि साहित्य, म्हणजे त्यावेळी खूप मराठी भाषेत साहित्य लिहिलं गेलं, म्हणून त्या काळाला मराठी भाषा आणि साहित्य याचा सुवर्णकाळ मानला जातो. आणि याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला. आता पाहूयात वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव, आपण मगाशीच बघितलं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराणं होतं, यादव घराणं होतं. मग अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी काय झालेलं, उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवलेला होता. दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला. त्यावेळेसच काय झालेलं, अरब सत्तेचा उदय झालेला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावरती स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. या पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. बघा, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट आणि यादव यांची ही घराणी होती, यांची सत्ता होती. परंतु काय झालेलं, उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी वायव्येकडून आक्रमक आले होते. त्यांनी काय केलेले, स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला. म्हणजे तेथील जे स्थानिक सत्ता होत्या त्यांना जिंकलं त्यांनी आणि आपला अंमल बसवला, म्हणजे आपलं राज्य तिथं तयार केलं त्यांनी. दरम्यानच्या काळात काय झालेलं, मध्य पूर्वेस अरब सत्तेचा उदय झाला. त्यावेळेसच काय झालेलं, मध्य पूर्वेमध्ये अरब सत्तेचा उदय झाले, म्हणजे अरबी लोक तिथे आलेले होते. त्यांनी त्यांची सत्ता तिथे स्थापन केलेली होती. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. त्यांना त्यांचं साम्राज्य वाढवायचं होतं, त्याचा विस्तार करायचा होता, म्हणून ते भारताकडे वळाले. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. आता साम्राज्याचा विस्तार करायचा म्हणजे ते भारताकडे आले. मग 8व्या शतकामध्ये कोण होता, मुहम्मद बिन कासिम याने काय केलं, अरबी सेनानीने सिंध प्रांतावरती स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून, तेथे कुठला राजा होता पहिला, तर दाहिर हा राजा होता. मुहम्मद बिन कासिम याने काय केलं, दाहिर राजा जो होता त्याचा प्रतिकार मोडून काढला, म्हणजे त्याला विरोध केला आणि त्याने सिंध प्रांत जिंकून घेतला. आणि त्याचा तो प्रांत होता सिंध प्रांत, त्याने तो जिंकून घेतला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. या काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. सुरुवातीला अरबी लोक भारतात आले, त्यांनी आपला साम्राज्य विस्तार करण्याचा सुरुवात केली. मग 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम होता, त्या अरबी सेनानीने काय केलं, सिंध प्रांतावरती स्वारी केली. त्यावेळी सिंध प्रांतावरती दाहिर राजा होता, त्याचं वर्चस्व होतं. पण याने काय केलं, मुहम्मद बिन कासिमने दाहिर राजा जो होता त्याचा प्रतिकार, त्याला विरोध केला आणि त्याचा सिंध प्रांत याने जिंकून घेतला. या स्वारीमुळे काय झालं, मग त्यामुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध आला. मग या काळातच काय झालं, मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे भारतात बाहेरचे लोक यायला सुरुवात झाली आणि आपापले सत्ता स्थापन करायला लागले. ते इसवी सनाच्या 11व्या शतकात, आता हे सगळं 8व्या शतकापासून घडलेलं आहे. त्यानंतर इसवी सनाच्या 11व्या शतकात काय झालेलं, भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. तेव्हाच आता तुर्क भारतात यायला सुरुवात झालेली. त्यांनी काय केलं, भारतावरती आक्रमणे करायला सुरुवात केली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गझनीचा सुलतान मुहम्मद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. मग त्यावेळी काय झालं, गझनीचा जो सुलतान होता मुहम्मद याने भारतावरती अनेक स्वाऱ्या केले. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. इसवी सनाच्या 11व्या शतकात काय झालं, भारतावरती तुर्काची आक्रमणे होऊ लागली तुर्कांची, आणि ते आपल्या सत्तेचा विस्तार करत करत कुठे आले, ते भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. मग गझनीचा जो सुलतान होता मुहम्मद याने काय केले, भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. मग त्यावेळी भारतात आपल्या खूप श्रीमंत होते. असं म्हणतात की पूर्वीचे लोक काठीला सोनं बांधून फिरत होते, एवढी त्यावेळी श्रीमंत होती. मग त्यावेळी काय झालं, भारतावरती स्वाऱ्या केल्या त्याने आणि गझनीचा सुलतान मुहम्मद याने. आणि या स्वाऱ्यात त्यांनी काय केलं, मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे, म्हणजे तेथील मंदिरे खूप मोठी मोठी होती,
त्या मंदिरामध्ये खूप सोनं होतं. ते तिथली संपन्नी मंदिरे आहेत ते त्यांनी सगळी लुटली आणि ती संपत्ती आपल्याबरोबर तो घेऊन गेला. बख्त्यार खलजी आणि जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. बख्त्यार खलजी जो होता त्याने काय केलं, नालंदा विद्यापीठ जे होतं त्याच्यातलं ग्रंथालय जाळून टाकलं. असा वायवळकडील आक्रमणे आपल्याकडे सुरू झालेली. त्यानंतर आता उत्तरेतील सुलतानशाही पाहूया. इसवी सन 1175, आता यावरती आपण बघितलं 11व्या शतकात काय झालं ते. आता 1175 आणि 1178 मध्ये काय झालेलं, अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केले. इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये काय झालेलं, अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने काय केलं, भारतावरती आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. बरोबर. त्याने 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील जो घूर येथील सुलतान होता मुहम्मद घोरी याने काय केलं, घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी यावरून लक्षात ठेवायला त्याचं नाव सुलतान मुहम्मद घोरी याने काय केलं, भारतावरती आक्रमण केले. आणि भारतातला जो जिंकून घेतलेला प्रदेश आहे तर त्याचा कारभार कोणीतरी पाहायला पाहिजे, म्हणून त्यानं काय केलं, कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. पुढे इसवी सन 1206 मध्ये मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. आता हा जो मुहम्मद घोरी होता त्याने काय केलेलं, घूर येथील प्रदेश जिंकून घेतला आणि तिथे त्याने आपली सत्ता स्थापन केली. मग तेथील कारभार पाहण्यासाठी त्याने काय केलं, कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. मग 1206 मध्ये काय झालं, मुहम्मद घोरी जो होता त्याचा मृत्यू झाला. मग आता मृत्यू झाल्यानंतर जो ऐबक होता कुतुबुद्दीन ऐबक त्याने काय केलं, ती जी सगळी सत्ता होती ती आपल्या प्रभुत्वाखाली घेतली. मग भारतातील प्रदेशाचा कारभार तो स्वतंत्रपणे पाहण्यास त्याने सुरुवात केली. मग ऐबक हा मूळचा गुलाम होता. गुलाम म्हणजे आता मुहम्मद घोरीने त्याला नेमलं होतं तिचा कारभार पाहण्यासाठी. मग तो मूळचा कसा होता, गुलाम होता. मग त्याने काय केलं, मग तो दिल्लीचा सत्ताधीश बनला हा मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर. परंतु नंतर काय झालं, 1210 मध्ये सुद्धा तोही मृत्यू पावला. मग आता तुम्हाला माहित आहे का बघा, कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश रझिया बलबन, अल्लाउद्दीन खलजी, मुहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. 1210 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर काय केलेलं, अल्तमश रझिया बलबन, अल्लाउद्दीन खलजी, मुहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. कुतुबुद्दीन नंतर एवढे जणी राज्यकर्ते झाले की ते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 एवढ्या जणांनी नंतर भारतावरती राज्य केलं. ही नावं जरा अवघड आहेत पण सारखी रिपीट उच्चारले तर तुम्हाला ती सोपी वाटतील. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. ह्यांच्यामध्ये होता तो इब्राहिम लोदी जो होता तो शेवटचा सुलतान होता. मग त्याच्या स्वभाव दोषामुळे काय झालं, त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले आणि या लढाईत बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याबरोबरच सुलतानशाहीचा शेवट झाला. इब्राहिम लोदी हा जो होता तो शेवटचा सुलतान होता. मग त्याच्या स्वभाव दोषामुळे म्हणजे त्याचा स्वभावच असेल तसा, मग त्यामुळे त्याला काय झालेलं, अनेक शत्रू निर्माण झालेले होते. त्याच्या विरुद्ध अनेक शत्रू निर्माण झाले होते. मग पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काय केलं, काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. म्हणजे इब्राहिम लोदी विरुद्ध त्याला भडकवले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी होता त्याने काय केलं, काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर याला काय केलं, इब्राहिम लोदी विरुद्ध भडकवले आणि या लढाईत बाबराने, त्यांची लढाई झाली. मग या लढाईत बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याबरोबरच सुलतानशाहीचा शेवट झाला. इथे सुलतानशाहीचा शेवट झाला. आता आपण पाहूयात विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. दिल्लीचा सुलतान कोण होता, मुहम्मद तुघलक. याच्या कारकिर्दीत काय झालं, दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले आणि त्यातूनच विजयनगर व बहमनी हे 2 प्रबळ राज्ये उदयास आली. दिल्लीचा सुलतान होता तो कोण होता, मुहम्मद तुघलक होता. मग त्याची कारकीर्द ज्यावेळी होती
त्यावेळी काय झालं, दिल्लीमध्ये मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. दिल्लीच्या दक्षिण भागामध्ये उठाव झाले. मग त्यातून काय झालं, विजयनगर आणि बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आले. विजयनगरचा आणि बहमनी हे राज्य दोन कशी उदयास आली ते आपल्या लक्षात आलं. सुलतान मुहम्मद तुघलक जो होता दिल्लीचा, त्याच्या कारकिर्दीच्या काय झालं, मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले आणि त्यामध्ये दोन राज्यांची निर्मिती झाली. एक विजयनगर, दुसरं बहमनी. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतात दोघं भाऊ होते आणि ते काय झाले, दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. दिल्लीची जो सुलतानशाही होती ते सरदार म्हणून हे दोघ जण होते, हरिहर आणि बुक्क. त्यांनी मुहम्मद तुघलकच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. हरिहर बुक्क हे जेव्हा दक्षिण भारतातील दोघे भाऊ होते त्यांनी काय केलेलं तर दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये ते सरदार म्हणून होते, त्या सेवेमध्ये सरदार म्हणून होते. परंतु मुहम्मद तुघलकच्या काळात काय झालेलं, दक्षिणेत राजकीय अस्थिरता निर्माण झालेली, म्हणजे राज्याशी स्थिर नव्हती. मग त्याचा फायदा घेऊन काय केलं, 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन झालेले. आपण बघितलं विजयनगर आणि बहमती दोन राज्य उदयास आलेली होती त्यावेळी. मग त्यांनी त्याचा फायदा घेऊन काय केलं, 1336 मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. मग त्यावेळी सुद्धा आज जी हंपी आहे कर्नाटकमधली, ही त्यावेळी त्या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. विजयनगर राज्य अस्तित्व झाल्यानंतर हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा बनला. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बरोबर, हे दोघं भाऊ होते. ते दोघं भाऊ होते ते दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी काय केला, दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतला 1336 मध्ये आणि विजयनगरचे राज्य स्थापन केले. आणि त्या आजच्या काळातील जी हंपी होती ना तीच त्या राज्याची त्यावेळीची राजधानी होती. मग त्याच्यामधील जो हरिहर आहे हा विजयनगरचा पहिला राजा बनला. आणि हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला आणि बुक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. आता कृष्णदेवराय पाहूयात. कृष्णदेवराय राजे माहीतच असतील तुम्हाला, ते प्रसिद्ध होते खूप. कृष्णदेवराय यांनी इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवरती आले. त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्र हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. इथे कृष्णदेवरायांचा फोटोही दाखवलेला आहे. 1509 मध्ये ते विजयनगरच्या गादीवर आले. त्यांनी विजयवाडा आणि विजयनगरवरून विजयवाडा हे लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह, त्यावेळी बहमनीचा सुलतान कोण होता, महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. बहमनीचा सुलतान होता त्यावेळी महमूद शाह. मग त्याने काय केलं, यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा पराभव केला. कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेत हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. आणि इसवी सन 1530 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 1509 मध्ये कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवरती आले. त्यांनी काय काय केलं बघा, विजयनगरचे जे राज्य होते ते पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, पूर्वेस कटक, पश्चिमेस गोवा, नंतर उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागर इथपर्यंत त्यांनी पसरलं ते राज्य. परंतु 1530 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता हे असं म्हटल्यानंतर पटकन भारताचा नकाशा डोळ्यापुढे आणायचा. पूर्वेस कटक, पश्चिमेस गोवा, उत्तरेस रायचूर दोआबा आणि दक्षिणेस हिंदी महासागर असं त्यांनी आपलं राज्य पसरलं. परंतु तरीही काय झालं, 1530 मध्ये कृष्णदेवराय यांचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय कसे होते, विद्वान होते. त्यांनी तेलुगू भाषेमध्ये आमुक्त माल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला होता. त्यांच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले होते. कृष्णदेवराय कसे विद्वान होते. त्यांनी तेलुगू भाषामध्ये आमुक्त माल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिले होते. आणि त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले होते. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या
राज्यास उत्तरता कळा आली. कृष्णदेवराय गेले. मग त्यानंतर काय झालं, त्यांनी विजयनगरचे साम्राज्य पसरलेले होते, परंतु तरीही काय झालं, त्यांच्या मृत्यूनंतर काय झालं, विजयनगरच्या राज्यास उतरती कळा आली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. कृष्णदेवराय गेले 1530 मध्ये. कृष्णदेवराय कसे विद्वान होते, त्यांनी तेलुगू भाषामध्ये आमुक्त माल्यदा हा राजनीती विषय ग्रंथ लिहिला होता. विचारलं जातं आमुक्त माल्यदा हा कोणी लिहिला होता, तर कृष्णदेवराय यांनी लिहिला होता. त्यांच्या कारकिर्दीत काय झालेलं, विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकामही त्यांनी केले होते. पण कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरता कळा आली आणि आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय हा एकटा होता इकडे दुसऱ्या बाजूला, आणि एका साईडला कोण कोण होता, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही इतकी जण होती. मग त्यामुळे काय झालं, यांच्यामध्ये युद्ध झालं. त्यावेळी 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईत त्याचा पराभव झाला आणि यानंतर विजयनगरचे राज्य होते ते संपुष्टात आले. आता आपण हे विजयनगरचे राज्य बघितले. आता आपण मुहम्मद तुगलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू यांनी दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला आणि त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. बहमनी राज्य असून आपण पाहूया. मुहम्मद तुगलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. मग या सरदारांचा प्रमुख होता कोण, हसन गंगू. याने काय केलं, दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यालाच म्हणायचं बहमनी राज्य. आणि हसन गंगू हा जो होता बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता आणि त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. आता महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर कोण होता, महमूद गावन, आणि उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थित सुधारणा केली आणि बिदर येथे अरबी व फारसी विद्याच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. बघितलं तर आपण आता तर बहमनी राज्य पाहिलं. बहमनी राज्याचं वर्चस्व कोण होतं, मुहम्मद तुगलक जे होतं याचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी काय झालं, दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केलं. म्हणजे त्यांना मुहम्मद तुगलकाचं वर्चस्व नको होतं. म्हणजे सरदारांचा हा जो प्रमुख होता कोण होता, हसन गंगू. याने काय केलं, दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. आणि नंतर 1347 मध्ये नवीन राज्य उदयास आले आणि यासच बहमनी राज्य असे म्हणतात. आणि हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला आणि त्याने काय केलं, कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. नंतर होता महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर होता, वजीर आणि उत्तम प्रशासक होता. त्याने काय केलं, बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागीर देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. हे सगळं हा जो होता महमूद गावन यांनी केलेला आहे. त्यांनी काय केलं, बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागीर देण्याऐवजी म्हणजे जहागीर देण्याच्या ऐवजी काय, रोख पगार द्यायला सुरुवात केली आणि सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. ही दोन राज्य होती, विजयनगर आणि बहमनी, यांच्यामध्ये संघर्ष चालू होता. मग त्यामुळे काय झालं, बहमनी राज्यावरती त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले आणि त्यातूनच वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. बहमनी राज्याची 5 शकले का झाली, त्याचं कारण बघा.
महमूद गावानंतर काय केलं झालेलं? हा महमूद गावान होता, त्याने बऱ्याच सुधारणा केल्या आपण बघितल्यास. त्याने काय काय केलेलं? सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार द्यायला सुरुवात केली होती. सैन्यामध्ये चांगली शिस्त आणलेली, जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केलेली आणि बिदर येथे अरबी फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. म्हणजे चांगली काम त्यांनी केलेली. परंतु महमूद गावानंतर काय झालेलं? बहमनी जे सरदार होते, बहमनी राज्याचे जे सरदार होते, त्यांच्यामध्ये गटबाजी वाढीस लागली. मग विजयनगर आणि बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावरती प्रतिकूल परिणाम झाला. मग विविध प्रांतातील जे अधिकारी होते ते अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले, म्हणजे आपले सगळेजण राजकारभार पाहू लागले. मग बहमनी राज्याचे काय झालं? विघटन झाले. आणि त्यातून काय झालं? वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. म्हणजे असे 5 भाग पडले त्याचे. त्याचं विघटन होऊन, बहमनी राज्याचं विघटन होऊन एवढे 5 भाग त्याचे पडले. आता हे कुठली शाही कसं लक्षात ठेवायचं बघा. वराड इमादशाही, बिदरची बिदरवरून बरीदशाही लक्षात ठेवायचं, विजापूरची आदिलशाही माहीतच आहे आपल्याला, आणि अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. आता महत्त्वाचा भाग आहे तो मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. इसवी सन 1526 मध्ये काय झालेलं? दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते, म्हणूनच त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. 1526 मध्ये काय झालं? दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि तिथे काय झालं? नंतर मुघल सत्तेची स्थापना झाली. तर बाबर हा कोण होता? मग मुघल सत्तेचा संस्थापक होता, म्हणजे मुघल सत्ता त्याने सुरू केली होती. तो संस्थापक होता. तो काय? मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेला फरगाना राज्याचा राजा होता. म्हणजे तो भारतात यायच्या अगोदर कोण होता? तर उझबेकिस्तानमध्ये फरगाना राज्याचा तो राजा होता. पण भारतातील संपत्ती, म्हणजे भारतात भरपूर संपत्ती आहे असं त्याने ऐकलं होतं, म्हणून त्याने काय करतं? भारतावरती स्वारी करण्याची आखणी केली. म्हणजे भारतावरती स्वारी करायची आणि भरपूर संपत्ती लुटून आणायची अशी योजना केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राजकारभार करत होता. मग त्यावेळी काय झालेलं? भारतामध्ये इब्राहिम लोदी हा दिल्लीमध्ये सुलतान होता, तो राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. मग त्याचवेळी सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि दौलत खानने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रण केले आणि ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन गेला आणि 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्यांची बाबराबरोबर लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला आणि त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. त्यांनी काय केलं? मध्य आशियातील सध्याचा जो उझबेकिस्तान आहे तेथील तो फरगाना राजाचा राजा होता, म्हणजे तो चांगला तिथे राजा होता. परंतु तरीही काय झालेलं? त्याने भारतामध्ये भरपूर संपत्ती आहे हे असं ऐकलं होतं. भारतातील सगळी संपत्ती लुटावी म्हणून त्याने भारतावरती स्वारी करण्याचं आखणी केली. मग दिल्लीमध्ये त्यावेळी काय होती परिस्थिती? तर दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राजकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. त्यावेळी काय झालेलं? सुलतानशाहीच्या पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्यात संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्यामध्ये कसा संघर्ष निर्माण झाला आणि त्यानंतर त्या दोघांच्या मध्ये संघर्ष निर्माण झाला आणि दौलत खानने काय केलं? भारतावरती आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रणच केले. जो दौलत खान होते त्यांनी निमंत्रणच दिले की भारतावरती स्वारी करायचं, असं बाबराला निमंत्रणच दिलं. ही संधी साधून बाबराने काय केलं? भारतावरती आक्रमण केले आणि बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन गेला. आता हा बाबर भारतावरती आक्रमण करणार म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी इब्राहिम लोदीने काय केलं? सैन्य घेऊन गेला आणि 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत येथे त्या दोघांची काय झालं? 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी बाबराबरोबर लढाई झाली.
इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. बाबराकडे काय होतं? तोफखाने होते आणि त्यावेळी काय झालं? इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव झाला. ही पानिपतची पहिली लढाई होय. समजलं? पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झालेली? इब्राहिम लोदी आणि बाबर याच्यामध्ये झालेली 1526 मध्ये. मग ही जी होती लढाई ह्यालाच म्हणायचं पानिपतची पहिली लढाई. यामध्ये बाबराने काय केलेलं? प्रचंड तोफखान्याचा वापर केलेला. या लढाईनंतर मेवाडच्या राणासंघाने राजपूत राजांना एकत्र आणले आणि बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानोया या ठिकाणी लढाई झाली आणि या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली आणि राणासंघा सैन्याचा पराभव झाला आणि इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. पानिपतची पहिली लढाई आपण पाहिली. पानिपतची पहिली लढाई ही इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झाली, पण बाबराकडे प्रचंड सैन्य, प्रचंड तोफखाना होता, त्यामुळे इब्राहिम लोदीचा तिथं पराभव झाला. हीच लढाई पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. पण त्यानंतर काय झालं? या लढाईनंतर काय केलं? मेवाडचा राणासंघा होता राजपूत, त्याने काय केलं? सर्व राजांना एकत्र आणले. तर बाबराला विरोध तर करायला पाहिजे आणि मग त्यावेळी बाबर आणि राणासंघा यांच्यामध्ये खानोआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत काय झालेलं? बाबराचा तोफखाना म्हणजे त्याच्याकडे प्रचंड तोफखाना होता, त्याचे सैन्यही भरपूर होते, यांनी प्रभावी कामगिरी केली आणि राणासंघाचा तेथे पराभव झाला. त्यानंतर 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. आता माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पाहूया. बाबरानंतर हुमायून इसवी सन 1530 ते 1539. 1530 मध्ये बाबर गेला. त्यानंतर हुमायून आला. त्याने इसवी सन 1530 ते 1539 व 1555 ते इसवी सन 1556 गादीवर आला हुमायूनच्या कारकिर्दीत काय झालेले? शेरशहाने त्याचा पराभव केला. हुमायूनचा पराभव कोणी केला? शेरशहाने. आणि दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. हुमायून नंतर अकबर 1556 ते 1605. हुमायून नंतर आला कोण? अकबर 1556 ते 1605. अकबर व हेमू यांच्यात 1556 मध्ये काय झालं? पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होईल. पहिली झालेली 1526 मध्ये आणि 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ती पानिपतची दुसरी लढाई होती. पहिली लढाई आपण पाहिलं बाबर आणि इब्राहिम लोदी मध्ये झालेली पानिपत येथे. तिथे इब्राहिम लोदीचा पराभव झाला होता. बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला होता. ती पानिपतची पहिली लढाई होती. पण हुमायूनंतर अकबर 1556 ते 1605 पर्यंत गादीवर आला होता. मग अकबर आणि हेमू यांच्यात 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होती. दुसरी लढाई कुणामध्ये झाली? अकबर आणि हेमू 1556 मध्ये. ही पानिपतची दुसरी लढाई होती. पानिपतची दुसरी लढाई ही झाली आणि नंतर संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहांगीर 1605 ते 1628 हा सम्राट झाला आणि त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहान हिने प्रभावी कामगिरी केली आणि जहांगीरानंतर शहाजहान 1628 ते 1658 सम्राट झाला आणि शहाजहाननंतर औरंगजेब 1658 ते 1707 हा दीर्घकाळ सम्राट होता आणि त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळीला आले. औरंगजेब तर सगळ्यांना माहितीच आहे, बरीच वर्ष त्याची सत्ता होती, दीर्घकाळ सम्राट होता तो. बघितलं आपण आता. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बाबरानंतर हुमायून आला. हुमायूनच्या कारकिर्दीत नंतर शेरशहाने त्याचा पराभव केला. दिल्लीच्या गादीवरती सूर घराण्याची स्थापना झाली. हुमायून नंतर कोण आलं? तर अकबर 1556 ते 1605 मध्ये. आणि अकबर आणि हेमू यांच्यात 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते आणि संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. आणि अकबरानंतर जहांगीर 1605 ते 1628 हा सम्राट झाला आणि त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहान हिनेही प्रभावी कामगिरी बजावली होती. आणि जहांगीरानंतर आला तो शहाजहान 1628 ते 1658 हा सम्राट झाला आणि शहाजहान नंतर आला तो औरंगजेब. ते 1658 ते 1707 हा दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळीला आले. आता तुम्ही तर बाबर हा पहिला होता, त्याच्यानंतर हुमायून अशी लिस्ट बनवू शकता. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे.
अकबर हा जो होता मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने काय केलं, भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला. मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता कोण? अकबर. अकबराने काय केलं, पूर्ण भारत आपल्या एकछत्री म्हणजे पूर्ण भारत आपल्या सत्तेखाली आणण्याचा त्याने प्रयत्न केला. तेव्हा त्याला विरोध झाला आणि मग महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. आता आपण पाहूया महाराणा प्रताप. इथे महाराणा प्रतापांचा फोटोही दिलेला आहे बघा. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे इतिहासात ते अजरामर झाले. महाराणा प्रताप सगळ्यांनाच माहीत आहेत. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर काय झालेलं, महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवरती आले. मग मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी काय केलं, संघर्ष म्हणजे मेवाडचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी त्यांनी संघर्ष चालूच ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष चालू ठेवला. तो आपण बघितलं, अकबर जो होता त्याला पूर्ण आपला भारत जो होता तो त्याच्या अंमलाखाली आणायचा होता, परंतु त्याला महाराणा प्रतापांनी विरोध केला. कारण महाराणा प्रतापचं जे मेवाडचं राज्य होतं ते त्यांना कसं, ते मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्यांनी अकबराबरोबर खूप संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. आता पाहूया चांद बिबी. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर येथे निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. बिबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या बिबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. चांद बिबी पाहूयात आपण. त्यावेळी सुद्धा बघा महिला आघाडीवरती होत्या. त्यावेळी महिलांनी म्हणजे आता सुद्धा महिला कसं पुरुषांच्या बरोबरीने काम करतात आणि त्यावेळी सुद्धा त्या काळात सुद्धा महिला अशा आघाडीवरती होत्या. चांद बिबी पाहूयात. 1595 इसवी सन 1595 मध्ये काय झालेलं, मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवरती हल्ला केला. अहमदनगरची निजामशाही आपण पाहिले तर अहमदनगरची निजामशाही त्या राजधानीवरती हल्ला केला आणि मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिल्यानंतर अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी चांद बिबी, अहमदनगरचा हुसेन नावाचा एक निजामशाह होता, त्याची मुलगी होती चांद बिबी. हिने काय केलं, अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांद बिबीस ठार मारले गेले. निजामशाहीमध्ये काय झालं, सरदारांमध्येच दुही निर्माण म्हणजे दोन गट असे निर्माण झाले आणि त्या दुहीमधून काय झालं, चांद बिबीस ठार मारले गेले आणि पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. आता राणी दुर्गावती पाहूयात आपण. राणी दुर्गावतीचा इथं फोटोही दाखवलेला आहे. विदर्भाचा पूर्व भाग आणि त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवांचा विस्तार होय. राणी दुर्गावती ही गोंडवांची राणी होती. तर विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग आणि आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हे स्थूल मानाने कसं होतं, गोंडवांचा विस्तार होता. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवांची राणी झालेली. चंदेल राजपूत होते, त्यांच्या घराण्यातील ही जन्मलेली दुर्गावती, तिचं लग्न झालं आणि ती लग्नानंतर काय झालं, गोंडवांची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवांची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. पहा, राणी दुर्गावती किती पराक्रमी होती. तिने काय विदर्भाचा पूर्व भाग आणि उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूल मानाने गोंडवांचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवांची राणी झाली. तिने काय केलं, उत्तम रीतीने राजकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवांची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला जो लढा होता त्यामध्ये
त्यांनी तो लढा फार महत्त्वाचा होता. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले. बघा, तिने स्वतः प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. एवढी पराक्रमी राणी होती राणी दुर्गावती, गोंडवनची राणी राणी दुर्गावती. अकबर हा एक सुजाण जागरूक शासक होता. त्याने धार्मिक धोरण उदार आणि त्याचे जे धार्मिक धोरण होते ते कसे होते? उदार होते आणि सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन ई इलाही हा धर्म स्थापना केला. मात्र त्याने दीन ई इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. अकबर कसा होता? तर एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचं धार्मिक धोरण कसं होतं? उदार आणि सहिष्णू होतं. म्हणजे जे सर्व धर्मातील जे प्रजा होती त्याची, त्यांना तो सारखी वागणूक देत असे. म्हणजे ह्या धर्माला चांगली द्यायची, त्या धर्माला अशी वाईट द्यायची, असं त्याचं नव्हतं. कुठल्या पण धर्मातील प्रजा असेल त्याला चांगली वागणूक द्यायचा, सारखी वागणूक द्यायचा. मग सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय केला त्याने. आणि त्याने काय केलं? जी प्रत्येक धर्माची आपली आपली तत्व असतात, मग त्यात सर्व धर्मातील जे उदात्त तत्व त्यांना एकत्र करून त्याने काय केलं? दीन ई इलाही हा धर्म स्थापन केला. दीन ई इलाही. मात्र त्याने दीन ई इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. हा धर्म जरी अकबराने स्थापन केला असेल तरी सुद्धा ती हा धर्म स्वीकारावा, दीन ही इलाही, अशी कोणावरही सक्ती केलेली नाही. दीन ही इलाही हा धर्म कोणी स्थापन केला लक्षात असू द्या, तर अकबराने स्थापन केलेला. आता पाहूया मेन आपला औरंगजेब. शहाजहान बादशहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658 मध्ये बादशहा झाला होता. शहाजहान बादशाह आपल्याला माहित आहे. त्यांच्या पुत्रामधील एक पुत्र कोण होता? तो औरंगजेब. हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होईल. त्याने म्हणजे आता भरपूर सत्ता होता त्यावेळी, त्याने काय केलं? सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून त्याने 1658 मध्ये बादशहा तो बनला होता. आणि शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला होता. पहा, औरंगजेबचा इथं फोटोही दाखवलेला आहे. औरंगजेब हा कुणाचा मुलगा? शहाजहान बादशाह. त्याने काय केलेलं? 1658 मध्ये बादशाह तो झालेला होता. आणि शहाजहानचा एक थोरला मुलगा होता दारा शुकोह. हा कसा होता? धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. म्हणजे त्याला सर्व धर्मांबद्दल आदर होता. त्याने काय केलं? 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला होता. बघा, 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत त्याने अनुवाद केला होता. कुणी अनुवाद केला होता लक्षात असू द्या? दारा शुकोह हा औरंगजेबचा मुलगा होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केला होता. फारच मोठी कामगिरी केली होती त्याने. औरंगजेब बादशहा झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेत अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेलं होतं. जेव्हा औरंगजेब बादशहा झाला त्यावेळी काय झालेलं? जे मुघल साम्राज्य होतं ते उत्तरेस, नकाशा डोळ्यापुढे आणायचा, उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत असं पसरलेलं होतं. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश साम्राज्याला जोडले. म्हणजे आधी त्यांचं राज्य मुघल साम्राज्य एवढं पसरलेलं होतं. त्यात आणखीन औरंगजेबाने काय केलं? तर पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही तसेच गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून तो सगळा प्रदेश आपल्या साम्राज्याला त्याने जोडला. आता आपण पाहूया ओहोमांशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शाण जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. आता 13व्या शतकामध्ये काय झालेलं? तर इसवी सनाच्या 13व्या शतकात शाण जमात होती. शाण जमातीचे लोक काय झाले? ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना आहोम असे म्हणत. शाण जमातीचे जे लोक होते, जे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले होते, त्यांनी तेथे आपले राज्य स्थापन केले होते. आणि जे तेथील अगोदरचे जे लोक होते त्या लोकांना हे काय म्हणायचे? तर आहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. आता ह्या अहोमांनी स्वतःचे राज्य स्थापन केले होते. हे अहोम म्हणजे कोण आहे? तर शाण जमातीचे लोक. आता त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केले होते. मग त्या काळात काय झालं? औरंगजेबाच्या काळात काय झालं? ह्या अहोमांनी काय केलं होतं? मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष केला. तर त्यांनी स्वतःचे राज्य स्थापन केले. तिथे जर मुघल साम्राज्य येणार असेल तर ती लोक संघर्ष करणारच ना. मग मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. आता मुघलांनी काय केलं? अहोमांच्या प्रदेशावरती आक्रमण केले आणि गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले होते. मग त्यावेळी आता ते
अहोमांनी आपले राज्य स्थापन केले होते, पण त्यांचा कोणतरी मुख्य पाहिजे ना. मग त्यावेळी गदाधर सिंह नावाचा त्यांचा मुख्य जो होता, त्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी अहोम काय झाले, संघटित झाले, एकत्रित झाले आणि लाचित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. आणि त्यांच्यातलाच एक जण होता लाचित बडफुकन, हा जो सेनानी होता त्याने काय केलं, मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. नावं अवघड आहेत, पण असं सतत वाचत राहिलं तर ती लक्षात राहतील. अहोमांनी काय केलं, मुघलांविरुद्ध संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. म्हणजे बघा, शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आले. त्यांनी आपलं तिथे राज्य स्थापन केलं. राज्य स्थापन केल्यानंतर त्यांनी काय केलं, मग त्यांना जे स्थानिक लोक होते त्यांनी काय अहोम नावाने ओळखत होते. मग औरंगजेब तिथेही आला. मग त्यांनी अहोमांनी काय केलं, औरंगजेबाच्या काळात मुघलांशी संघर्षही चालू ठेवला आणि मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केली. आता त्यावेळी त्यांचा कोण होता प्रमुख, तर गदाधर सिंह. याच्या नेतृत्वाखाली हे सगळे अहोम एकत्र आले. एकत्र येणे गरजेचंच होते, मुघलांशी संघर्ष करायचे तर. आणि त्यांच्यातच एक लाचित बडफुकन नावाचा सेनाजी होता, त्याने काय केलं, मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. मग अहोमांनी काय केलं, मुघलांविरुद्ध संघर्षात काय केलं, गनिमी युद्धतंत्राचा वापर केला. त्यावेळी त्यांना मुघलांशी संघर्ष करायचा होता म्हणून त्यांनी काय केलं, गनिमी युद्धतंत्र वापरलं आणि मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. बघा, एवढ्याशा अहोमांनी सुद्धा मुघलांविरुद्ध लढा दिला आहे आणि त्या मुघलांना आपली सत्ता तिथं दृढ करणे अशक्य केलेले. आता पाहूया शिखांशी संघर्ष. शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. शिखांचे 9वे गुरु कोण होते, गुरु तेग बहादर. त्यांनी काय केलं, औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध काय केलं, तीव्र नापसंत दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला आणि त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंह हे शिखांचे गुरु झाले. शिखांचे 9वे गुरु कोण होते, तर गुरु तेग बहादर. यांनी काय केलं, औरंगजेबाच्या असहिष्णु धोरणाबद्दल काय होतं, धार्मिक धोरण जे होतं औरंगजेबाचं त्याच्याविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. म्हणजे त्यांना काय, त्या औरंगजेबाचं धार्मिक धोरण आवडलं नाही. मग त्यांनी काय केलं, औरंगजेबाने काय केलं, मग त्यांना कैदच करून टाकलं. कुणाला, गुरु तेग बहादर यांना 1675 मध्ये, आणि त्यांचा शिरच्छेद केला. म्हणजे त्यांना मारूनच टाकलं त्याने. मग त्यांच्यानंतर कोण आलं, तर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु तेग बहादरानंतर आले गुरु गोविंद सिंग. इथं आपल्याला बघा त्यांचा फोटोही दाखवलेला आहे. गुरु गोविंद सिंगांनी काय केलं, आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले आणि लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले आणि त्यास खालसा दल असे म्हणतात. खालसा दल कुणाचे होते, तर बघा लक्षात घ्या, गुरु तेग बहादरानंतर आलेले गुरु गोविंद सिंग. त्यांनी काय केलं, आपल्या अनुयायांना संघटित केले आणि त्यांच्या आता कुठेही सत्ता काही स्थापन करायची तर त्या लोकांच्या मध्ये कशी लढाऊ वृत्ती असते, त्याला प्रोत्साहन दिले कोणी, गुरु गोविंद सिंगांनी. आणि त्यांनी काय केलं, लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले आणि त्या दलासच खालसा दल असे म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले आणि त्यांच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले आणि 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावरती हल्ला झाला आणि पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. बघा, गुरु तेग बहादर होते, यांना काय केलं, औरंगजेबाने त्यांची कैद करून 1675 मध्ये त्यांना मारून टाकले, त्यांचा शिरच्छेद केला. मग त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. मग गुरु गोविंद सिंगांनी काय केलं, आपल्या जे अनुयायी होते त्यांना संघटित केलं, त्यांच्यातील लढाऊ वृत्ती जागृत केली. मग लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले आणि त्या दलासच काय म्हणतात, तर खालसा दल असे म्हणतात. मग आनंदपूर हे प्रमुख केंद्र होते. मग औरंगजेबाने काय केलं, शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. औरंगजेब शांत काय बसतच नव्हता. त्यांनी काय केलं, शिखांविरुद्ध सैन्य पाठवलं आणि औरंगजेबाच्या फौजाने काय केलं, आनंदपूरवर हल्ला चढवला आणि त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही, कारण औरंगजेबाचे भरपूर सैन्य असणार. त्यानंतर काय झालं, गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले आणि 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यातच पुढे त्यांचे निधन झाले. तरीही त्यांनी औरंगजेबाशी युद्ध केलेच होते, परंतु त्या औरंगजेबाच्या फौजेपुढे काय त्यांचा निभाव लागला नाही आणि 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यांचे निधन झाले. आता
राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. बघा, अकबराने काय केलेलं, आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सर्वांचे म्हणजे अकबराने सर्व राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर काय झालेलं होतं, त्याचे जे राज्य होते औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवरती बसवले. मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध हा संघर्ष चालूच ठेवला. राजपुतांशी संघर्ष आपण आता पाहूया. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. अकबराने काय केले होते, आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, परंतु औरंगजेबाला काही राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे जे राज्य होते औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह दुर्गादास राठोड यांनी काय केले, जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवरती बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः कसा राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला आणि दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालूच ठेवला. आता आपण पाहूया मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापना करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलशाहीशी संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला, परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे घेणार आहोत. मराठ्यांशी संघर्ष, आता औरंगजेब आहे तो मराठ्यांशी संघर्ष करायला आला. महाराष्ट्रात त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली होती, परंतु त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशी संघर्ष करावा लागला होता. शिवाजी महाराजांना अनेक शत्रू होते, त्या शत्रूंबरोबर त्यांना मुघलांशी संघर्ष करावा लागला आणि त्यांच्या मृत्यूनंतर काय झालेलं, संपूर्ण दक्षिण भारत जिंकायचा हेतू होता औरंगजेबाचा, म्हणून तो दख्खनमध्ये आला होता. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढील पाठात घेणार आहोत. इथं आपला हा धडा संपलेला आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूयात.